1000 मतदान बोगस झालं म्हणजे 2000 झालं ना प्लस. मग प्रत्येकाने काय पाय पाय प्रचार करून असंच करत बसायचं. गात लोकशाही मतदानाची प्रक्रिया थांबवा. मतदानाची प्रक्रिया जर नाही थांबवली तर इथून पुढे आम्हाला आंदोलन करावं लागेल. आपण पाहतोय की वरिष्ठ पोलीस अधिकारी या सगळ्या परिसरामध्ये आलेले आहेत. सर, तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, बोगस मतदारांचा आरोप आहे. आपण काय कारवाई करतोय? पोलीस प्रशासन म्हणून आपण काय भूमिका घेतली आहे? पोलीस प्रशासन म्हणून आम्ही त्या नागरिकांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे. त्यांनी या ठिकाणी मतदान केलं का आणि कोणत्या डॉक्युमेंटवरून मतदान केलं, ते इथले रहिवासी आहेत का नाहीत का, किंवा त्यांनी जे सरकारी डॉक्युमेंट जे आवश्यक असतात ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करून फुल कायदेशीर त्यांच्याकडे जवळपास बीड असेल, नांदेडची आधार कार्ड आढळलेले आहे, त्याच्यावरती त्याचा पत्ता आहे. बरेचसे नागरिक इथं कामासाठी मेट्रो शहर आहे, कामधंद्यासाठी येतात, भाड्याने इथं राहतात. आणि बरेचसे इथे कन्स्ट्रक्शन लाईन आहेत, बरेच वर्कर पण बाहेरचे इथं राहायला येतात. त्या बाबतीत आम्ही व्हेरीफाय करतो. त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की नवीन मतदार नोंदवले गेलेले आहेत, बोगस मतदान जे आहे ते होतंय, त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय? नाही, याच्यासाठी आम्ही कंटिन्यू पोलीस पेट्रोलिंग ठेवलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत आम्ही त्याच्यात तुरंत त्या ठिकाणी पोहोचून कारवाई करत आहोत. आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. जवळपास सकाळपासून बोगस मतदान जे आहे ते झाल्याचा आरोप आहे. शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे असतील, लोकांना कुठे ठेवलंय या सगळ्यांना? काही राजश्री शाहू बँकेच्या समोर त्यांचा जो राष्ट्रवादी उमेदवार चला रे दाखव. आपण पाहतोय की या ठिकाणी नाना भानगिरे जे आहेत अक्षय त्यांना ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी घेऊन चाललेले आहे. गाड्या पकडल्या जाऊन ते दाखव. चला चला. आपण पाहतोय की शहराध्यक्ष नाना भानगिरे हे स्वतः त्या सगळ्या परिसरामध्ये चाललेले आहेत. सकाळपासून हे सगळं बोगस मतदान होते, तुम्ही थांबवलं नाही का? आता ते लक्षात आलं. आम्ही सकाळपासून वेगवेगळ्या बूथवर फिरतोय. निश्चित या ठिकाणी आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी स्वातीताई टकले असतील, आमचे शिवसेनेचे उमेदवार, भाजपचे उमेदवार असतील, यांनी सगळ्या या गाड्या या ठिकाणी पकडलेल्या आहे. काही लोक त्या ठिकाणी ठेवले, ते निश्चित तुम्हाला सांगतील कुणी बोलवलं काय बोलवलं. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक करा. काही जेजुरीमध्ये लोक यांनी आणून ठेवलेले, काही खाणी आणून ठेवलेले, काही सह्याद्रीनगरला आणून ठेवलेले. ह्या सगळ्या ठिकाणची प्रक्रिया थांबवली पाहिजे. सह्याद्रीनगरची ऑर्चिड पॅलेसला जे बूथ आहे त्या ठिकाणी 10 महिला पकडल्या. फॉर्च्यून स्कूल म्हणून आहे, ड्रीम स्कूल, त्या ठिकाणी जवळ 800 ते 900 बोगस मतदान झालेलं आहे. पाहतोय की या सगळ्या बोगस मतदारांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी स्वतः नाना भानगिरे जात आहेत आणि या सगळ्यांना या सगळ्या परिसरामध्ये ठेवलंय, या सगळ्यांचं म्हणणं आहे. कारण तणावाची परिस्थिती मोठ्या कुठे पकडले? समोरच्या बिल्डिंग मध्ये लोक आहेत, त्यांना लॉक लावलेले. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. कोणाची बिल्डिंग आहे ती? राष्ट्रवादी बिल्डिंग आहे ती, महालक्ष्मी हाईट्स. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या सगळ्या परिसरामध्ये तणावाची परिस्थिती जी आहे. इकडे लोक पकडलेले. आता आम्हाला तिथे जायचंय कारवाई करायला, कारण पोलीस वगैरे कोण सहकार्य करत नाही. आता आपण पाहतोय की या सगळ्या परिसरामध्ये कुणीही सहकार्य करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्या परिसरामध्ये आलेले बोगस मतदार जे आहेत त्यांना मारहाण करण्यात आलेली होती. पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे. मात्र भाजप असेल किंवा मग शिंदे गटाचे उमेदवार नाना भानगिरे यांच्यामध्ये आपण पाहतोय की हा सगळा गोंधळ जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. मतदानाची थेट प्रक्रिया थांबवा असं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण पाहतोय की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ते विनंती करतायत की आपण इथली प्रक्रिया जी आहे ती थांबवावी. आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की जवळपास 1 तासांपासून हा सगळा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. बोगस मतदार मोठ्या प्रमाणावरती आणले जात आहेत असं थेट त्यांचं म्हणणं आहे. बीड असेल, नांदेड असेल, या सगळ्या परिसरामधून या सगळ्या बोगस मतदारांना आणण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण पाहतोय की थेट निवडणुकीची प्रक्रिया थांबवा असं त्यांचं म्हणणं आहे. आता आलेले पुढे पकडले कुठे ऑर्चिडला किती लोक आहेत तिथं? 7 लोक आहेत, लेडीज आहेत. चल पटकन ऑर्चिडला जे आहे हॉटेलमध्ये लोक थांबवून ठेवल्याचा त्यांचा आरोप आहे. आणि या सगळ्या परिसरामध्ये बोगस मतदार जे आहे ते आणले जात आहेत. त्यामुळे तणावाची आपण पाहतोय की प्रत्येक उमेदवाराच्या चेहऱ्यावरती तणाव आपल्याला पाहायला मिळतोय. थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांवरती आरोप करतायत की बोगस मतदार जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये आणण्यात आलेले आहेत. आणि बोगस मतदार आणल्या कारणामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी बोगस मतदार ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण पाहतोय की हा सगळा परिसरामध्ये प्रकाश जाधव म्हणून आहे मेन माणूस आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा. त्यांनी ही सगळे लोक आणलेले, त्याच्या आणि त्यांचे ज्यांनी आणले त्याचे गुन्हा दाखल या ठिकाणी झाला पाहिजे. आता मग तुम्ही काय पोलिसांना